माझं नाव आहे आराध्या निकम. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या आजी आजोबांचं गार्डन. या बघा, पावट्याला शेंगा लागलेल्या आहेत. पावटा आपण मार्केटमध्ये खातोच. हे चाफ्याचं झाड आहे. हे गार्डन त्यांनी लॉकडाऊनमध्ये इकडं गावी आल्यानंतर तयार केलेलं आहे. टोमॅटोची पण झाडं आहेत, शेवग्याची झाडे आहेत. टोमॅटोला बघा, हिरवी टोमॅटो लागलेली आहेत. हे आम्ही लहान मुलांनी रामफळ खाऊन टाकलेले बिया, रामफळाचं झाड उगवलेलं आहे. पावट्याला किती छान शेंगा लागलेल्या आहेत. त्यांना गार्डनिंग करायला खूप आवडतं, म्हणून त्यांनी गार्डनिंगचा वेळ असा कारणी लावलेला आहे. वांग्याचं झाड आहे. वांग्याला बघा, फुलं आलेली आहेत. आता याला छोटी छोटी वांगी लागणार. हे कोकोनटचं झाड आहे. हे गेल्या वर्षी लावलेलं झाड आहे, त्यामुळे एवढं मोठं झालेलं आहे. हे शेवग्याचं झाड आहे. हे कोकोनटचं दुसरं झाड. इथं सगळे बॉटल गोड आहेत. बॉटल गोड बघा किती छान आलेले आहेत. याचा हलवा मला खूप आवडतो. या मांडवावरती सगळे पावट्याचे वेल पसरवलेले आहेत. आजीला कोथिंबिरीच्या वड्या आवडतात, म्हणून तिने कोरिअँडरच्या सीड्स टाकलेले आहेत. तर कोथिंबीर किती तिला भाजीला ताजी ताजी मिळते. कोरिअँडर खूप छान आलेले आहेत, त्याच्या ती वड्या पण बनवते. हे टोमॅटो आलेली आहेत. ही कालांतरानं परत पिकणार. आणि कच्चे टोमॅटो ती परत चुलीत विस्तव्यात भाजून पण छान चटणी बनवते त्याची. ती चटणी मला पण खूप आवडते. खूप हिरवी टोमॅटो लागलेली आहेत. खूप छान बाग फुलवली आहे, पण त्यांना कष्टसुद्धा खूप पडले असतील. आम्ही तर सर्व नातवंडे पुण्यालाच होतो. आता हे बघा, ब्रिंजलला कसे छोटे ब्रिंजल आलेलं आहे बघा. हे दिसतंय कसं छोटं ब्रिंजल आलेलं आहे. आता इथं तुम्हाला मोठं ब्रिंजल दाखवते. हे ब्रिंजल आहे. ते पहिले पुण्याला कात्रजला राहायचे, तर त्यांनी कात्रजवरती त्यांच्या बंगल्याच्या वरती सुद्धा गार्डनिंग केलेलं होतं. त्यांना गार्डनिंग करायला खूप आवडतं. तिथं सुद्धा त्यांनी टोमॅटो, वांगी लावलेले होते. हे बघा, आता पूर्ण वांग्यांची छोटी छोटी रोपटी लावलेली आहेत. सकाळी नळाला पाणी आलं की आम्ही याला पाणी घालतो. ही सुद्धा आता मोठी वाढणार, फुलं यायला लागलेली आहेत की यांना छोटी छोटी वांगी येणार. कढीपत्ता पण खूप लावलेला आहे. कढीपत्त्याचं झाड आहे. हे भेंडी आहे. भेंड्यांची पानं सगळी गेलेली आहेत, तरी 2 दिवसांनी अर्धा किलो भेंडी सापडत होती. हे लिंबू आहे. लिंबूचं झाड आहे. बाबांनी बघा, लिंबाच्या झाडाला शेणखत टाकलेले. याच्यावरती आजी आजोबा फवारणी करत नाहीत, पूर्ण सेंद्रियच वापरतात खते. आम्ही छोट्या नातवंडांनी याची डाळिंबे खाल्लेली आहेत. हे डाळिंबाचं झाड आहे. याला डाळिंब खूप पावसाळ्यात आलेली होती. 2 3 झाडे आहेत डाळिंबांची. पावसाळ्यात आम्ही जेव्हा एकदा विजिट मारली होती,
तेव्हा हे लिंबाचं झाड, हे लिंबाची झाडं माझ्या मम्मीनं लावली होती. आता ही लिंबाची झाडं केवढी मोठी झालीत बघा. लिंबू याची आम्ही विकलेली लिंब पूर्ण काढलेली आणि आम्ही बाबांबरोबर विकायला गेलेलो. किती छोटी छोटी लिंबू आलेले आहेत. तुम्ही का आपण ते विकूही शकतो. हे बेलाचं झाड आहे. बेल चंदनाचं झाड आहे. चंदन आपल्याला माहीतच आहे. आता आजीला आवडतं म्हणून हे आजीला आवडतं म्हणून पालकही लावलेलं आहे. आता ते काही दिवसांनी वाढवू शकतं. मग ते किती. हे चिक्कूचं झाड आहे. हे चिक्कूचं झाड आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा कसे फुलं आलेले आहेत त्याला, चिक्कूच्या झाडाला. हे लिंबूचं झाड आहे. ते खूप मोठं आहे. जेव्हा मम्मी छोटी होती त्यावेळेस ते झाड आहे. बघा कशी वरती लिंबू आलेले आहे. हे आता खारक्याचं झाड आहे. खारका येतात. हे खारका येतात आता आपल्याला. हे बघा, हे आहे लेडीज फिंगरचं. कशी छान उगलेली आहे ना. आपण हिला सुकी करू शकतो आणि तव्यावरही करू शकतो. हे बघा, आणि पावटा किती छान छान आलेला आहे. किती आलेला आहे पावटा सुद्धा. हे बघा, हे आहे बॉटल गोड. हे मला खूप आवडतो. माझ्या दीदीला सुद्धाही आणि मलाही, माझ्या फुल फॅमिलीला हे आवडतं, खूप आवडतं. आणि हे आता सीताफळाचं झाड आलेले आहे. सगळे आता खराब होऊन गेलेले आहेत सीताफळ. आता हे चिक्कूचं झाड आहे. बघा आता तिथे कसे चिक्कू आला आहे. छान चिक्कू आलेले आहेत छोटे छोटे. हे बघा, आता हे पेरूचं झाड आहे. मी ना जेव्हा पण पेरू येतात त्यावेळेस मी अशी चढते आणि ते सगळे घेऊन खाते. आणि पावसाळ्यात किती छान छान पेरू येतात. खरंच आजी आजोबांनी ना खूपच चांगलं केलं आहे. सगळ्या आजी आजोबांनी असेच पेरूचे झाड, सगळे झाडे लावायला पाहिजे. हे जमस्टिकचं झाड आहे. आता ह्याला चांगली फुलं फुललेली आहेत. आता लवकरच उगवून येतील आणि आम्ही ना जाईल आता विकायला. हे बदामाचं झाड आहे. आता आम्ही किती फुललेले आहेत आता बदाम. पण आता बदामाचे आता आम्ही ना काढून झाडावरून खाऊ शकतो. हे आम्ही बदाम पडलेले तोडून खातो. ही माझी आजी, ती गवत खुरपत आहे. यांनीच ही बाग फुलवली. ह्यांनीच ही बाग फुलवली आहे. ही माझ्या मामाची मुलं. हा झोका माझ्या बाबांनीच बांधला आहे. माझं नाही शूट. माझं नाही शूट करायचं. हे माझे बाबा आहे. त्यांनीच ही सगळी बाग फुलवली आहे. ते आम्हाला शिकवतात कसं खुरपायचं आणि कसे हे झाडं लावायचे आणि कशी ही गार्डनिंग करायची. हे नारळाचं झाड आहे. बाबा ह्याला खुसखुशीत करत आहे. जर तुम्हाला माझ्या आजी आजोबांचं गार्डन आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.